इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे। त्यासाठी राजीव गांधी भवनमध्ये ईव्हीएम आणून ठेवली असून 16 जानेवारीला याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे। आज ही स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली। इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून मतदानासाठी आवश्यक ईव्हीएम राजीव गांधी भवनमधील स्ट्रॉंग रूममध्ये आणून ठेवली आहेत। मतदानाचं साहित्य वाटप आणि मतदानानंतर सर्व यंत्र पुन्हा याच राजीव गांधी भवनमध्ये जमा करण्यात येतील। तर 16 जानेवारी रोजी याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी राजीव गांधी भवन परिसराची पाहणी केली। सुरक्षेच्या उपायांसह काही ईव्हीएम तपासणी करून मतदान साहित्य वाटप आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याबाबत सूचना केल्या। यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे, महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त नंदू परळकर, अप्पर तहसीलदार संपत खिलारे, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।